मला तुम्हीच बांधून घेतलेल्या बंधनातून मोकळं झालेलं पाहायचं होतं मला. खरंच आता मी मुक्त झाले. त्यांचा खोलीचा दरवाजा सकाळपासून बंदच आहे. मला ना एक कोणाला तरी सांगावं असं वाटतंय. सांगू? सागर म्हणजे तुम्ही युगंधरा सरतापेंचा इमानदार सेवक. तुझ्या मैंने प्यार कियाच्या हिरोचं नाव सांग. पैसे तयार असतील तर मी जिथे सांगते तिथे ठेवून जा. म्हणजे तू येणारच नाही का? उगाच नसते अपेक्षा ठेवू नका माझ्याकडून. सांगितलेलं काम करा फक्त. काय ग? पोस्ट ऑफिस शोधती असं वाटतं. पोस्ट ऑफिस कसलं ग? माझा मोबाईल शोधते मी. तेच ते नाही, त्याच्यातूनच तुमचा सगळा पत्रव्यवहार चालू असतो ना. अगं तुझ्याकडे आहे माझा मोबाईल. दे ना प्लीज. एवढा जर का आवडत असेल तर इकडे तिकडे टाकून जाऊ नये ना. तरी बरं मला त्यातलं काही कळत नाही. हा म्हणजे तू मेसेजेस वाचले नाहीस ना त्यातले? उघडताच आलं नाही ना म्हणून. नाही म्हणजे उघडता येत असता तर तुला न विचारता वाचले नसते मी. पण सो स्वीट ऑफिस. दे ना देईन, नक्की देईन. पण आधी मला तिचं नाव सांग. जानकी अगं ही काही टाइमपास करायची वेळ आहे का? मी आल्यावर बोलूया ना आपण. नाही बोलू ना. पण काय आहे, मला एक गोष्ट माहितीये की माणसाचे हात दगडाखाली असताना त्याच्याकडून सगळ्या गोष्टी बदलून घ्यायच्या असतात. अगं पण सांगण्यासारखं काही नसेलच तर काय सांगू ना मी. मोबाईल हवाय ना, नाव सांग. मग तसं तर मोबाईल घ्यायला काय मी काही नाव सांगेन. मला माहितीये तू माझ्याशी खोटं नाही बोलणार. ठीक आहे मी सांगेन, पण एक प्रॉमिस कर. तू कोणालाही सांगणार नाहीस. गण्याला पण नाही. नाही सांगणार. सांग. हा एक मुलगा माझ्याच कॉलेजमध्ये 11वी पासून ओळखते मी त्याला. म्हणजे मित्र म्हणूनच ओळखते. मग अजूनही मित्र म्हणून ओळखते का ओळख थोडी? जानकी सगळ्या गोष्टी सांगायलाच पाहिजे का? ऍक्च्युली माझ्याकडून मैत्रीच्या पुढे जायची पण ऑफर आहे, पण त्याचं गाडो पुढे जातच नाहीये. अच्छा, पण म्हणजे हे गाडं एवढ्या पुढे गेलंय तर? नाही ना, उलट ते जावं अशीच माझी इच्छा आहे, पण ते नाही जात आहे. आणि आता मी सांगितलं ना, दे ना आता मोबाईल. नाही, अजून नाव कुठे सांगितलंय? जानकी प्लीज दे ना. मोबाईल हवाय का नकोय तुला? हवाय. हवाय. नाव सांग. आर्यन. आर्यन. आर्यन बाबू, ही गाडी विकून एखादी सेकंड हँड सायकल खेका घेताय नाय? ही गाडी ना खानदानी आहे. तास तर तुमका सांगतंय. तुमच्या गाडीने बघून माका तुमच्या 7 पिढ्यांचा परिस्थितीचा अंदाज येतय. हे पांडू, माझी ही गाडी ना एक दिवस शोरूम मध्ये असेल. अरे हिला पाहिला पर्यटकही येतील, पण तेव्हा त्यांच्या तोंडी चर्चा माझ्या 7 पिढ्यांच्या परिस्थितीची नसेल, फक्त माझ्या कर्तृत्वाची असेल. जा जा, कळलं मका. आज जा. सकाळपासून त्या औषधीचा 10 वेळा फोन येऊन गेलाय. हॉस्टेलवर आईचा फोन? हो, 2 वेळा मीच घेतलाय. पांडू, तुला नक्कीच काहीतरी भास झालेला असणार आहे. अरे मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकलंय. मी बोललोय तुझ्या औषीशी. पांडू, माझी आई लहानपणीच गेली. म्हणे आईचा फोन आला होता.
बोला वाकणीस, काय म्हणतो तुमचा तो माणूस? त्याच्या कामात काही प्रगती आहे का नाही? होय साहेब, माझ्या माणसाने माहिती काढली. ती माहिती सगळी आश्चर्य वाटावी अशीच आहे. परशुशेठच्या कुठल्याही हालचाली संशयास्पद अशा नाही आहेत. उलट झालेले बदल हे आपल्या घरच्यांच्या फायद्यासाठीच आहेत. असे काय दिवे लावलेत ते तरी कळू दे की आम्हाला. परशुशेठ काल सकाळी शंकराच्या देवळात गेले होते दर्शनासाठी आणि रात्रभर तिथेच बसले होते कीर्तनासाठी सुद्धा. कोणाबद्दल राग नाही, द्वेष नाही, असूया नाही. सध्या जिथं तिथं ते माणुसकीचे धडे देत असतात. ऐकलं का ते बाई? परशुराम किल्लेदार देवधर्माला लागलेत. काल दिवसभर देवळात होता आणि रात्री कीर्तनाला सुद्धा बसला होता म्हणे. अरे प्रत्येक माणसात देवपणाचा अंश असतो म्हणतात. परमेश्वराचे आभार मानायचे, दुसरं काय. आतेबाई, परशु हा चांगला नकलाकार आहे. चांगलं वागण्याची नक्कल करून तो परमेश्वरालाही फसवू शकतो. तुम्ही आम्ही साधी माणसं आहोत, पण एवढ्यात हुरळून जाण्यात अर्थ नाहीये. क्षणभर चांगलं कोणीही वागतं ग. आयुष्यभर चांगला वागला तर खरं. तू का म्हणे त्यातल्या त्यात? वाकणीस, जानकीच्या ऍडमिशनचं काय झालं? साहेब, अमृतताई आहेत त्या कॉलेजमध्ये होऊ शकतं ऍडमिशन. तसंही कुठलेही संचालक तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. मग वाट कसली पाहताय? करून टाका ऍडमिशन. ठीक आहे. आणि तुमच्या त्या माणसाला सांगा अजून काही दिवस हे काम असंच चालू राहू दे म्हणून. येतो मी. अच्छा, म्हणजे जानकीला कॉलेजमध्ये घालायचं नक्की ठरलं तर तुमचं? मला मान्य आहे बाई, हे जे काही करतोय ते तुझ्या मनाविरुद्ध आहे. पण माझा नाईलाज आहे. जानकी कॉलेजला जाणारच. नरसिंहा, मला वाटतं अजूनही जरा. तुला काय वाटतं? तुला जे म्हणायचं ते मला कळत नाहीये. कळत आहे, पण विश्वास ठेव. मी जो निर्णय घेतलाय तो जानकीच्या आणि आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच. कारण मुळात हे लग्न खोटेपणातून आणि विश्वासघातावर उभं राहिलंय आणि त्यात एका निष्पाप जीवाचा बळी गेलाय. तर त्याचा इथे काय संबंध आहे? जानकीला स्वातंत्र्य आणि मोकळेपणा देऊन घडून गेलेल्या पापाचं प्रायश्चित्त करायचंय मला. नरसिंहा, मी मागेही एकदा तुला सांगितले, आता परत सांगते. अनाहूतपणे या घरात काही पाप घडलंच असेल तर त्या पापाचं सगळं प्रायश्चित्त मी एकटी भोगीन. आता बाई, पाप पुण्याच्या गोष्टी राहिल्या लांब, पण एका 20 वर्षाच्या मुलीला तिचं आयुष्य जगू दिलं पाहिजे की नाही? ज्या जगण्यावर तिचा अधिकार आहे, हक्क आहे. क्षणभर असा विचार करून चाल. असंच आयुष्य जर आपल्या अमृताच्या नशिबी आलं असतं तर विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो. पण जानकी हे आयुष्य जगते. पण नरसिंहा, तरी अजून कुठेतरी एक स्त्री म्हणून ज्या सुखावर तिचा अधिकार आहे ते सुख मी तिला दिलं नाही, असंच ना? तुझं हे म्हणणं कालपर्यंत ठीक होतं आत्याबाई, पण आता नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? सगळं सांगितलंच पाहिजे का आत्याबाई? ओळख कोण आहे? इतक्या महागड्या परफ्यूमचा वास फक्त तुझ्याच अंगाला येऊ शकतो, त्यामुळे सोड हात. ठीक आहे, आज सोडते तुला. पण मला सांग ना, आज दिवसभराचा प्लॅन काय आपला? प्लॅन? हे बघ अमृता,
मी तुला उगाच काहीतरी सांगणार, मग लगेच तू त्याच्यावर हाऊ चीप असं म्हणून रिॲक्ट करणार. त्यापेक्षा सांग, तुझाच प्लॅन सांग. ओके, सगळ्यात आधी ना आपण मूवीला जाऊया आणि मग तिकडून हा ते कॉर्नरला नवीन थाय फूड रेस्टॉरंट ओपन झालंय ना, तिकडे जाऊन लंच घेऊया आणि मग आणि मग राहू दे. अमृता, तू आत्तापर्यंत जे काय बोललीस ना, त्याची बिलं भरण्यासाठी मला बँकेकडून एक लोन घ्यावं लागेल. नंतर आयुष्यभर ते लोन फेडण्यासाठी ना मला उपाशी मरावं लागेल. काय रे, प्रत्येक वेळी अशी मिडल क्लास मेंटॅलिटीची कारण पुढे काय करतोस? मिडल क्लास? अगं सध्या मी बिलो पॉवर्टी लाईन असं लाईफ जगतोय. त्यातून दुष्काळात 13वा महिना. सकाळी शूज फाटले. 150 रुपयात महिना काढायचा आहे मला. तुला बघितलं ना की मला 1970च्या हिरोची आठवण येते. का? गरीब, कष्टाळू, मेहनती. चल आता. चला काय, लंच नंतरचा प्लॅन कोण सांगणार? ओ येस, लंच नंतर आपण शॉपिंगला जाऊया. हा, तुझ्यासाठी नवीन शूज घेऊया आणि सॉक्स पण. अच्छा, म्हणजे हळूहळू तुझ्या उपकारांच्या ओझ्याखाली मला गुदमरून टाकणार असतं. काय रे, उपकार काय म्हणतोस? हे बघ, तुला जर असंच वाटत असेल ना तर ऍडव्हान्स मध्ये बर्थडे गिफ्ट म्हणून घे ना. एखाद्याकडनं गिफ्ट घेतलं ना की आपोआप त्यालाही गिफ्ट देण्याचं बंधन येतं आपल्यावर. त्यामुळे आय एम सॉरी, तुझ्याकडून मी एक गिफ्ट नाही घेऊ शकत. आता थोड्या वेळाने असं पण म्हणशील की मी तुझ्या गाडीत बसणार नाही. रोज बसतोस की, पण एनिवेज आज नाही बसणार आहे, कारण आज मी माझी बाईक रिपेअर करून आणली आहे. ओ नो, आपण तुझ्या बाईकवरून जायचंय? अरे कसं शक्य आहे? ती सारखी बंद नाही का पडत? आणि रिपेअर करून असा कितीचा फरक पडला असेल? ठीक आहे, मी निघतो मग. ए थांब ना, जाम रड्या आहेस तू. तुझ्यापेक्षा नक्कीच कमी. रोज शोरूम मध्ये लागणाऱ्या तुझ्या गाडीवरून आज स्वतःचा शो करून घेऊ. चला. जाऊन बसलाय. हॅलो, काय रे इंडिया, आईला माझ्यावर लक्ष ठेवता ठेवता त्या वाकण्याचा माणूस झाला का रे तू? मग चल काम वाटत पण लवकर इकडे. मग काय, मी काही एकटाच किल्ला लढू का रे? कोण राग्या? तो कसला येतोय पैसे घेऊन? आलाय कुठला, त्याचीच वाट बघतोय मी. आला 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 आला, ठेवतो ठेवतो, 100 वर्ष मरत नाही. या मालक, झालाय 5 लाख रुपये त्या वनिताच्या बोकंडी. अहो गरदार विकून हे पैसे जमवले तो. आता लाथा बुक्क्या घातल्या ना तर 5 रुपये बी पडायचे नाहीत. ए राग्या, तुझ्याकडनं पैसे कसे काढायचे ना ते बरोबर ठाऊक आहे मला. दर हा कोरलीला जायचंय ना वनिताला देऊन यायचंय. अहो मग तो इंडिया काय फुकटचं खाणार होय? अहो तो जाणार होता ना. त्याच्याकडे मोठी कामगिरी सोपवली. ती कामगिरी तुझ्या आयुष्यात तुला जमणार नाही, कळलं? अहो काय मालक, काय जमणार नाही? अहो सांगा तरी, कुठलं काम सांगितलंय ते? ए राग्या, तू म्हणलं धुवायचं. अहो वय की, आता वनिताला मी सांगितलंच होतं की माझा माणूस येईल म्हणून. पण आता मीच तिथं गेलो तर तिला संशय नाही येणार. अरे रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सांगितलं ना तरी तो पण करेल हे काम. 5-50 रुपये तर द्यायचेत. अहो आता खिशात तेवढे बी पैसे उरले नाहीत. तुझ्या खिशातनं पैसे काढून दाखवू का? नाही नाही नको. अहो ते ST भाड्याकरता ठेवलेत. काय ना, खर्च करून टाक. पुढच्या वेळेला तुला विमानाने घेऊन जाईन मी तिकडं रमावतीला. आता पुष्पक विमानात पाठवू नका म्हणजे झालं. माझी वनिता नाजूक आहे, दसमुसळेपणा करायचा नाही, कळलं ना? आणि दिल्लगी करायची. दिल्लगी म्हणजे? कान कर इकडं. किती वेळ झाला हेच करताय? मी काय करतोय तुला माहितीये? बस इथे, बस बस बस. ठीक आहे, या 2 फाईल्स आहेत आपल्या दोन्ही साखर कारखान्यांच्या. नजरेखालून घाल. मला अडाणीला काय करणार? वाटलंच होतं मला तू हेच उत्तर देणार ते. मग तुमची काय अपेक्षा होती? ते
त्या घेऊन सगळं बघून परत द्यायला पाहिजे होतं का? हे बघ 2-3 दिवसात तुझ्या कॉलेजची ऍडमिशन होईल. त्यानंतर मला ही असली उत्तर चालणार नाहीत. तुम्ही जरा फारच मनावर घेतलंय असं वाटतंय. मी काय म्हणते, थोडी घाई होती असं नाही का वाटत? मी तुला तुझं मत विचारलं नाही, माझा निर्णय सांगितलाय. म्हणजे मी अमृताबरोबर कॉलेजला जायचं? बरोबर जा नाही तर एकटी जा. कॉलेजला जायचं नक्की. शक्य असतं ना तर मीही आलो असतो तुझ्या पाठोपाठ कॉलेजला, तुझ्या वर्गात, तुझ्या बाकावर, तुझ्या शेजारी बसायला, कशाला? तुझ्याशी गप्पा मारायला, तुझ्या प्रेमात पडायला. बरं तुम्हाला असं माझ्या प्रेमात पडू दिलं असतं. आपल्या प्रेमात कोणी पडावं हे आपल्याला नाही ठरवता येत. अरे देवा, कोणी ऐकलं तर काय म्हणेल? नरसिंह किल्लेदार प्रेमात पडतात. काय हरकत आहे? किल्लेदार हा सुद्धा एक माणूसच आहे. त्याला एक मन आहे जे कोणासाठी तरी आता हळवं झालंय. अरे देवा, मी स्वप्नात पण असा विचार केला नव्हता की तुम्हाला असं बोलता येईल म्हणून. मला वाटायचं की तुम्ही फक्त भाषणच देता, मी आरडाओरडा करतो. बरोबर आहे तुझं. नरसिंह किल्लेदार नावाचा एक खडूस म्हातारा असाच होता, पण तो आता इतिहास जमा झालाय. माझ्या समोर बसलेले कोण आहेत? तुझ्या समोर बसलाय तो एका तरुण मुलीचा तरुण नवरा आहे, ज्याच्या अंगात खूप काही करून दाखवण्याची उर्मी आहे. पुरे बोल ना. आता पहिल्यांदा आपण जेवून घेऊयात आणि मग काय बोलायचं ते बोला. चला चला अगं माझं ऐक तर चला खरं. म्हणते ना. चला. आपण ह्याच बाईकवर गेलं पाहिजे का? हे बघ, या बाईकवर जाणं नाही काळाची गरज आहे. नाही तर पुढे जाऊन मी माझ्या आत्मचरित्रात काय लिहिणार ना. अरे पण तुझं आत्मचरित्र यशस्वी व्हावं म्हणून मी का माझा जीव धोक्यात घालू? हे बघ, पुढच्या 10 सेकंदात तू जर या बाईकवर बसली नाहीस ना तर गरीब रथ या गरीबाला घेऊन इथून नाहीसा होईल. हा. ओके 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 बसते. आत्याजी, अमृता, मी तुला जानकीला बोलवायला सांगितलं होतं. तू का आलीस बरोबर? सॉरी, जाते मी. नाही, आता आलीच आहेस तर थांब. काय झालंय? काही महत्वाचं बोलायचं आहे का? माझ्या दृष्टीने महत्वाचं. जानकी, कॉलेजमध्ये जायचा तुझा निर्णय पक्का झालाय का? पक्का झालाय का म्हणजे? मी प्रश्न जानकीला विचारलाय. जानकी, तुझी इच्छा आहे कॉलेजमध्ये जायची? आत्याजी, तिने कॉलेजला जावं ही बाबांची इच्छा आहे. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे मला जावं लागणारच ना. म्हणजे तुझी इच्छा नाहीये तर? तसं असेल तर नको जाऊस कॉलेजला. काय? आत्याजी, काय बोलतेस तू? अमृता, तिला बोलू दे. म्हणजे मला पण जायचंय, पण मला वेगळीच भीती आहे. मी अशी आणि तिकडची पोरपोरी. म्हणूनच म्हणतीये, हे सगळं झेपणार आहे का तुला? झेपण्या न झेपण्याचा काय प्रश्न आहे?
कॉलेजला जायचं, वर्गात बसायचं, जे शिकवतील ते शिकायचं आणि घरी परत यायचं. तुझ्या हातनं घडतंय सगळं. मी तिच्याबद्दल बोलते. बरं जानकी, हा निर्णय घेण्याच्या आधी तू सुमित्राशी बोललीस का? आता सुमित्रा काकूचा काय संबंध आहे? हे बघ, सगळ्यात जास्त सुमित्राला जानकीची गरज आहे. तिची तब्येत ही अशी. चिवला जानकीच तर सांभाळते. ही कॉलेजला गेली तर कसं होणार त्यांचं मग? बस एवढंच ना? अगं, नरसिंहाची तब्येत, गणेशची शाळा, घरातला हा सगळा व्यवहार कोण बघणार आहे सगळं? अगं नोकर आहेत ना. नरसिंहाचं समज डोकं दुखलं, पाय दुखले तर काय नोकर माणसं धावून येणार आहेत? बाबांचे हातपाय चेपायला आली आहेत या घरात. हे बघ, तुझं लग्न झालेलं नाहीये, त्याच्यामुळे बायकांची काय कामं असतात ती माहिती नाही आहेत तुला. तू जरा गप्प बसशील? आता आजी तुझं चुकतंय. जानकी कॉलेजला गेली ना तरी हे प्रश्न सुटू शकतात. हे तू नको मला शिकवूस. हे बघ आत्याजी,